नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. मी सध्या BAच्या 3ऱ्या वर्षाला आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक खास प्रसंग सांगणार आहे, जो मागच्या वर्षी म्हणजे मी BAच्या 2ऱ्या वर्षाला असताना घडला. ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावात राहणाऱ्या माझ्या कुटुंबाची आणि शेजारी राहणाऱ्या एका खास व्यक्तीची. जर तुम्ही माझ्या या कथेला पहिल्यांदा भेट देत असाल, तर कृपया ही गोष्ट पूर्ण वाचा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. चला मग सुरू करूया. मी माझ्या आईवडिलांसोबत एका छोट्याशा गावात राहायचो. आम्ही फक्त तिघेच होतो. आमच्या गावातली घरं थोडी थोडी अंतरावर होती. आमच्या घराच्या डाव्या बाजूला एक कुटुंब राहायचं. तिथे सुनीता नावाची एक बाई राहायची, जिला मी सुनीता काकी म्हणायचो. तिचं वय साधारण 32-33 असेल. सुनीता काकी खूपच उत्साही आणि कार्यमग्न होती. ती गावातला एक बचत गट चालवायची आणि गावातल्या सगळ्या बायका त्या गटात सहभागी होत्या. त्यामुळे तिचं सगळ्यांच्या घरी येणं जाणं असायचं. माझ्या आईची ती खूप चांगली मैत्रीण होती. सुनीता काकी दिसायला खूपच सुंदर होती. तिचा रंग गोरा आणि शरीर एकदम आकर्षक होतं. तिचे लांब काळेभोर केस कमरेपर्यंत यायचे आणि तिची उंची तिला आणखीच उठावदार बनवायची. तिला 2 मुलं होती, पण तिच्याकडे पाहिलं की ती इतकी तरुण आणि फिट वाटायची की कोणाला विश्वासच बसायचा नाही की ती 2 मुलांची आई आहे. ती रोज सकाळी योगा करायची आणि संध्याकाळी व्यायामाला जायची. तिच्या या सवयींमुळे तिचं शरीर एकदम मेंटेन होतं. जेव्हा ती साडी नेसायची तेव्हा तिची सुंदरता आणखीच खुलायची. मी बऱ्याचदा चोरून तिच्याकडे पाहायचो, कारण माझ्या तरुण वयात तिच्यासारख्या सुंदर स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं साहजिकच होतं. पण मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या मनातली ही स्वप्न खरी होतील. त्या दिवशी मी एका परीक्षेसाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो. ती जागा आमच्या गावापासून बरीच लांब होती. माझा पेपर संध्याकाळी 5 वाजता संपला आणि मी लगेच घरी जायला निघालो. साधारण 7 वाजता मी आमच्या तालुक्याच्या बसस्थानकावर पोहोचलो. तिथून माझ्या गावाला जायला साधारण 1.5 तास लागणार होता. मी 7:30च्या बसची वाट पाहत बसलो. तेवढ्यात ती बस आली आणि मी लगेच चढलो. बस पूर्ण भरलेली होती. फक्त शेवटच्या रांगेत एकच जागा मोकळी होती. मी तिथे जाऊन बसलो आणि माझी बॅग बाजूच्या जागेवर ठेवली. बस तालुक्यातून निघाली आणि एका चौकात थांबली. तिथे आणखी काही प्रवासी चढले. मी मागे बसून कोण कोण चढते हे पाहत होतो आणि अचानक मला सुनीता काकी दिसली. मी थक्क झालो. इतक्या संध्याकाळी ती इथे काय करत होती? मी तिला जोरात हाक मारली आणि तिने माझ्याकडे पाहिलं. मी इशाऱ्याने तिला मागे बोलवलं, कारण माझ्या बाजूला जागा होती. ती लगेच माझ्या शेजारी येऊन बसली. बस आता पूर्ण भरलेली होती आणि काही लोक जमिनीवरही बसले होते. कंडक्टरने बेल मारली आणि बस पुढे निघाली. बाहेर आता चांगलाच अंधार पडला होता. बस निघाल्यावर काही मिनिटातच मुसळधार पाऊस सुरू झाला. बसच्या खिडक्यांमधून पाणी आत यायला लागलं. सगळ्यांनी खिडक्या बंद केल्या, पण बस जुनी असल्यामुळे काही काचा तुटलेल्या होत्या. आमच्या मागच्या खिडकीतूनही पाणी येत होतं आणि सुनीता काकी चांगलीच भिजली. तिने त्या दिवशी गडद हिरवी साडी नेसलेली होती, जी आता भिजून तिच्या अंगाला चिकटली होती. तिचं भिजलेलं शरीर मला स्पष्ट दिसत होतं. पाऊस थोड्या वेळाने कमी झाला, पण तोपर्यंत काकी पूर्ण भिजलेली होती आणि तिला थंडी वाजायला लागली. सुनीता काकी थंडीने कुडकुडात होती आणि ती मला जवळ खेटून बसली. तिच्या भिजलेल्या शरीराचा स्पर्श मला जाणवत होता आणि माझ्या तरुण मनात वेगळेच विचार यायला लागले. मी भिजलेलो नव्हतो, त्यामुळे माझं शरीर उबदार होतं. तिला माझ्या शरीराचा तो उबदार स्पर्श हवाहवासा वाटत होता. बस आता अंधारात होती, कारण कंडक्टरने मागची लाईट बंद केली होती. त्या अंधारात माझ्या विचित्र विचार यायला लागले. मला वाटत होतं की ही एक आयती संधी आहे, जी पुन्हा मिळणार नाही. मी हाताची घडी घालून बसलो आणि माझा हात चुकून काकीच्या हाताला लागला. त्या स्पर्शाने मला एक वेगळीच अनुभूती झाली. मी मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श करायचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने काकी गाढ झोपली आणि तिचं तोंड माझ्याकडे वळलं. रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे दिसत होते आणि माझी वासना आता शिगेला पोहोचली. मला तिच्या ओठांना स्पर्श करायची इच्छा झाली, पण भीतीही वाटत होती. शेवटी मी धाडस करून माझा चेहरा तिच्या जवळ नेला. माझे आणि तिचे ओठ फक्त काही इंच अंतरावर होते. मी मागचा पुढचा विचार न करता माझे ओठ तिच्या ओठांवर टेकवले
आणि लगेच मागे सरलो. ती अजूनही झोपेत होती. माझं धाडस वाढलं आणि मी पुन्हा तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले. यावेळी मी हळूहळू चुंबन घ्यायला सुरुवात केली. मला भानच राहिलं नव्हतं. अचानक मला जाणवलं की काकीही तिचे ओठ हलवत आहे. मी डोळे उघडले, पण तिचे डोळे बंदच होते. ती माझ्या चुंबनाला प्रतिसाद देत होती. मी माझा हात तिच्या खांद्यावरून पुढे नेला आणि तिला जवळ घेतलं. आम्ही दोघेही कितीतरी वेळ एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करत होतो. आमची शरीरं भट्टीसारखी तापली होती. साधारण अर्ध्या तासाने बस आमच्या गावाजवळ पोहोचली. बसची लाईट चालू झाली आणि आम्ही लगेच एकमेकांपासून थोडे लांब झालो. गावातल्या बस स्थानकावर सगळे उतरले. सुनीता काकी पुढे चालत गेली आणि मी तिच्या मागोमाग माझ्या घरी गेलो. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी सतत सुनीता काकीच्या विचारात होतो. रात्री 12:30 वाजता माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो सुनीता काकीकडून होता. मी थक्क झालो. तिने स्वतःहून मला मेसेज केला होता. मी लगेच उत्तर दिलं आणि आमच्या गप्पांना सुरुवात झाली. त्या गप्पांमधून आमचं नातं हळूहळू प्रेमात बदललं. हे प्रेम शारीरिक आकर्षणाचं होतं. काकीचा नवरा बाहेरगावी राहायचा आणि तो वर्षातून एकदा दोनदा घरी यायचा. त्यामुळे तिला शारीरिक सुख मिळत नव्हतं. माझीही अवस्था तशीच होती. मला कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड नव्हती आणि मला मुलींपेक्षा प्रौढ स्त्रियांमध्ये जास्त रस होता. मी माझी इच्छा चॅटमध्ये काकीला सांगितली आणि तिनेही तीच इच्छा व्यक्त केली. एक शनिवार उजाडला. काकीने बचत गटाच्या कामासाठी बाहेर जायचं असं सांगून घरातून बाहेर पडली आणि मी कॉलेजच्या कामासाठी बाहेर पडलो. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी भेटलो आणि एका हॉटेलमध्ये नाश्ता केला. तिथे काकीने सांगितलं की तिच्या नवऱ्याने शहरात एक फ्लॅट घेतलाय जो सध्या रिकामा आहे. आम्ही तिथे जायचं ठरवलं. आम्ही बसने शहरात पोहोचलो आणि रिक्षाने काकीने सांगितलेल्या पत्त्यावर गेलो. 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आम्ही शिरलो. काकीने दरवाजा लॉक केला आणि आता आम्ही दोघेच होतो. आम्ही बेडरूममध्ये बसून बोलत होतो. काकी म्हणाली, राहुल उशीर करू नको, आपल्याला लवकर परत जायचंय. मला खूप लाज वाटत होती, पण काकीने मला जवळ घेतलं आणि माझ्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. मीही बेभान झालो आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. आमच्या भावना शिगेला पोहोचल्या आणि आम्ही एकमेकांना पूर्णपणे निर्वस्त्र केलं. त्या क्षणी मी काकीचं सौंदर्य पहिल्यांदा जवळून पाहिलं. मी तिच्यावर तुटून पडलो आणि त्या दिवशी आम्ही अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आमची भूक शांत झाल्यावर आम्ही घाईघाईने कपडे घातले आणि फ्लॅटमधून बाहेर पडलो. संध्याकाळी 7-7:30 वाजता आम्ही घरी परतलो. तो अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता. त्या दिवसापासून आमच्या दोघांनाही एकमेकांच्या शारीरिक सुखाची चटक लागली. जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा आम्ही त्या फ्लॅटवर जायचो आणि आमच्या इच्छा पूर्ण करायचो. मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील एक खास गोष्ट. गेल्या वर्षभरापासून मी आणि सुनीता काकी यांच्यात हे नातं आहे. तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. अशा आणखी मजेशीर कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.